पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा जोर हा बघायला मिळतोय। तसं वातावरण आता सुरू झालंय। प्रत्येक उमेदवार आपल्या पक्षातील उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतोय। काही इच्छुक उमेदवारांनी देवदर्शन यात्रा घडवत नागरिकांचं मतदारांशी आता संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूयात। उमेदवार हे खरं तर आता मतदारांशी संवाद यात्रेच्या माध्यमातून साधताना दिसतात। आता या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हे खरं तर आता आपल्या संभाव्य उमेदवाराबरोबरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरं तर आता संवाद साधताना दिसत आहे। काय सांगाल ताई, खरं तर आपण आता या निवडणुकीच्या माध्यमातून खरं तर मतदार असेल किंवा नागरिकांना असेल देवदर्शनाची यात्रा घडवत आहे, काय भूमिका आहे? नाही, ऍक्च्युली आता ह्या आधी 2017ला मी पंचायत समितीसाठी इलेक्ट होऊन आले। त्यानंतर उपसभापती सभापती म्हणून चांगल्या प्रकारे काम केलं। म्हणून तालुक्यामध्ये मला विविध लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी माझा जवळचा संबंध आला। त्यांच्याबद्दल बरोबर विविध रिलेशन जपण्याचा बऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने योग आला आणि त्याच्यामुळे माझी लोकांबरोबर चांगली एक नाळ जुळलेली आहे। काय सांगाल, खरं तर देवदर्शन घडवलं जात आहे, बऱ्याच दिवसाची इच्छा आहे, महिला म्हणून घरातून बाहेर पडत असताना देवदर्शनाची इच्छा पूर्ण होते, काय काय भूमिका आहे? चांगलीच इच्छा आहे। इच्छा तर खूप चांगली आहे मोनिकाताईंची, आणि त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे काही लेडीज जाण्यासाठी असतात, इच्छुक असतात, पण त्यांना काही मिळत नाही। यांच्या निमित्ताने दर्शन होऊन जाईल ना त्यांचं। नक्कीच या ठिकाणी भाविकांना त्यांच्या मनातील इच्छा आणि विशेष करून महिलांना आपल्या या माध्यमातून खरं तर आपली देवदर्शनाची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी संभाव्य उमेदवार करताना पाहायला मिळतात। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।